आगामी 26 जून को महाराष्ट्र विधान परिषद की 4 सीटों के लिए चुनाव होने जा रहे हैं। महाराष्ट्र विधान परिषद के 4 निर्वाचन क्षेत्रों के आगामी चुनाव में 4 लाख से अधिक मतदाता 55 प्रत्याशियों की राजनीतिक तकदीर का फैसला करेंगे। आपको बता दें कि राज्य विधानमंडल के उच्च सदन के मुंबई स्नातक, मुंबई शिक्षक, नासिक शिक्षक और कोकण स्नातक निर्वाचन क्षेत्रों में द्विवार्षिक चुनाव 26 जून को होंगे और परिणाम 1 जुलाई को घोषित किए जाएंगे। लेकिन उससे पहले कोकण स्नातक निर्वाचन क्षेत्र में महायुति में घमासान मच गया है। दरअसल इस सीट पर बीजेपी और शिवसेना की तरफ से उतारे गए उम्मीदवार निरंजन डावखरे के खिलाफ महायुति में शामिल रामदास अठौले की पार्टी आरपीआई ने मोर्चा खोल दिया। आरपीआई के जिला अध्यक्ष भगवान भालेराव ने आरोप लगाया है कि चुनाव प्रचार के दौरान उम्मीदवार निरंजन डावखरे ने आरपीआई के मुखिया रामदास अठौले की फोटो नहीं लगाई। इतना ही नहीं, उन्होंने प्रचार के दौरान उनकी पार्टी के कार्यकर्ताओं को शामिल करने और उनसे किसी भी प्रकार की चर्चा करने का भी आरोप लगाया है। अब आरपीआई की तरफ से डावखरे के खिलाफ वोट करने की अपील की जा रही है। उन्होंने कहा कि डावखरे ने पिछले 12 वर्षों में अनुसूचित जाति के लिए काम नहीं किया, इसलिए हमने यह भूमिका निभाई है। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर पूर्ण देशामध्ये आहे, पण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांचा कुठेही निरंजन डावखरे यांनी फोटो टाकला नाही आणि कुठेही पक्षाला आमंत्रित केलं नाही, अपमानित केलं आहे। कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या अध्यक्षाला विश्वासात घेतलं नाही। उल्हासनगरमध्ये अनेक बैठका झाल्या, कल्याणमध्ये झाल्या, पूर्ण कोकण परिसरामध्ये झाल्या। रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही, म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही। 2,22,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सरस अभ्यास केला तर 25 ते 30% मतदार हा एससी समाजाचा आहे आणि हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग आहे। इथे कुठलाही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जर पक्ष असेल कोकणात सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर तो आठवले साहेबांचा पक्ष आहे। आठवले साहेबांची संघटक बांधणी आहे। प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात आठवले साहेबांना मानणारा एक वर्ग आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा याच्यावर मोठा असर पडेल आणि तुम्ही ह्या उल्हासनगरमध्ये 5,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 मतदार हा एससी समाजाचा आहे। अशाच पद्धतीने पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही 98,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यात मोठा मतदार हा एससी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाचा आहे। पण तुम्ही जर ओबीसी आणि एससी समाजाला निरंजन डावखरेने कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाही, 10 वर्षामध्ये कुठली एकही काम केलेलं नाही, निधी फक्त स्वतःसाठी कुठे वापरला त्याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे। कुठल्या समाजाच्या नेत्याला विचारून, कुठल्या एससी समाजाचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, कुठल्याही समाजाच्या नेत्याला त्यांनी 1 रुपयाचा निधी कुठे दिलेला नाही। कुठल्या शाळेंना दिला नाही, पदवीधरांच्यासाठी कुठे नोकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, कुठे नोकऱ्या मिळतील अशी कुठली भूमिका त्यांनी मांडली नाही। म्हणून फक्त शोभेसाठी स्वतःला आमदारकी पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी हा सगळा 10 वर्ष केलेला खटाटोप आहे। माझी तमाम ओबीसी बांधवांना आणि माझ्या एससी समाजाच्या तरुण वर्गाला, पदवीधर मतदाराला विनंती आहे की ह्या माणसाला कुठल्या प्रश्नी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मदत करू नये।